माता भगिनींचा त्याग आहे. केवढा त्याग. एक अक्षर सोबत आणत नाही. जिथे 24 वर्षे राहिली, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या बहिणीसोबत खेळली, ज्या भावासोबत खेळली 24 वर्ष, आणि हे अचानक बाशिंग बांधून येतं कोण्या गावचं तपास नाही त्याच्या आधी त्याच्या अनोळखी माणसासाठी 24 वर्षाचं रक्ताचं नातं एका मिनिटात तोड. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. एका मिनिटात त्याग. किती त्याग. आता बाप मेला तरी मुलीला सुतक पडत नाही इतका त्याग आहे. लक्षात घ्या. एवढा त्याग. तिथलं नाव बघा बरं तुम्ही. कुमारी, मग माहेरचं नाव, मग पप्पाचं नाव, पप्पाचं आडनाव, गाव पप्पाचं, पोस्ट पप्पाचा, तालुका पप्पाचा, जिल्हा पप्पाचा, आहे ना. फुकट गप्पा नाही, खरं सांगतोय. पप्पा लग्न झाल्यावर अरे सगळे अक्षर माहेरी टाकून देते, एकही अक्षर सोबत आणत नाही. मग कुमारीपासून बदल सौभाग्यवती, मग पुढे सासरचं नाव, पुढे मिस्टरचं नाव, त्याचं आडनाव, त्याचं गाव, पोस्ट तालुका, त्याचा जिल्हा, त्याचा, एवढं सोडून एवढं स्वीकारते म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. ते सत्यनारायण करताना बरं का ब्राह्मण काका, एकटा घरमालक त्रास काढतो 1 महिना. डेकोरेशनवाल्याला सांग, मंडप, साऊंड सिस्टीम, हे ते सगळे आचारी, 1 दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, बाजार करतं, रवा, साखर, डालड्याचा डबा, लोणकडे, येड्या बाबा सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, पत्रिका छापून घेतं, रॉकेलच्या फटफटीवर एकटंच वाटतं तालुका भर उन्हातानात. 1 महिना गेला एकट्याचा, आणि पूजेला नवरा बायको बसले म्हणजे ब्राह्मण काका सांगतात म्हणा मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्म जन्मांतरेषु इत्यादी ब्राह्मणाचं लक्ष. मावशी तशा काय बसल्या, हाताला हात लावा. झालं. नुसता हाताला हात लावला की अर्ध सत्यनारायणाचं पुण्य गेलं, आणि ही 1 महिना बदलं रॉकेलच्या फटफटू एकटं गेलं अर्ध हात लावल्याबरोबर. पण हे फक्त सत्यनारायणाच्या कथेपुरतं ठेवा. आम्ही रामायणात सांगितलं, आणि एकानं काय सुपीक डोकं चालवलं. रेल्वेमध्ये नवरा बायकोत 1 तिकीट काढलं वकील साहेब. कुठेही चालेल का सत्यनारायण? 5-6 स्टेशन प्रवास झाल्यावर आला ना काळा कोटवाला टीसी, गेट बरोबर आहे. अजून एक बायको आहे माझी, मग काय करू? तिकडे काढ. बायको आहे. अरे 14 डब्याची रेल्वे आहे, सगळ्यांच्याच बायका स्वप्न नवल सांगतो का? तिकीट काढ. सुभाष भाऊ यांचं आधी ठरलं असेल, यानं तिच्याकडे बघितल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं चाले ना. मी तिथंच होतो. टीसीला वाटलं पागल म्हणाव, तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे? काय भानगड आहे? कुठं काय भानगड आहे? माझी बायको आहे ती. मग तिकिटाला हात लावला दिसत नाही का तुला? म्हणजे काय करतो काळ्या कोटवाल्या? आमच्या गावाच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाणा झाला का तू? तो म्हणला ते तिथं चालतं सत्यनारायण, इथं रेल्वेच्या नियमात नाही बसत. राष्ट्र करी पाप राजाने भोग, राजाचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. म्हणून पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमा बघायला गेली, तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं, आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये म्हणून दोघे सांगण्याचा उद्देश कळला. दोघेही येत जा. संग सती जग जननी भवानी. दोघेही सती आणि शंकरजी ही कथा याज्ञवल्के भारद्वाजीला सांगताय. दोघेही रामकथा ऐकण्यासाठी अगस्ती मुनीकडे आले. पूजे ऋषी अखिलेश्वर जाणे. अगस्ती मुनीनं बसायला दिलं, पूजा केली, नमस्कार केला.
अगस्ती मुनीनं नमस्कार केला. वकील साहेब, शंकरजीला वाटलं काय नम्र वक्ता आहे, ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे तोच नमस्कार करतो, केवढी नम्रता आहे. सतीनं विचार केला, ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो आम्ही ते केवढं घाबरलं, लागलं पाया पडायला, काय कथा सांगणार आहे. दोघाचे दोन अर्थ. हे पहा, कृती एक असली ना सेठजी, अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला वेगवेगळे असतं. दुपारची वेळ, आंब्याच्या झाडाच्या सावलीत तिघं बसले. एक ब्राह्मण बुवा, एक पहलवान, एक भाजीपाल्याचा व्यापारी. ते दोघं कलंडले. ब्राह्मण बुवापासून काहीतरी कुजबूज करतंय, पाखराचं जोडपं होतं त्या आंब्या वृक्षावरती, कुजबूज करत होतं. ब्राह्मण काका म्हणाले, नुसत्या झोपा काढताले का, माणसासारखे माणसं झोपा काढता रे, पाखरं भजन करतात. काय म्हणतात ते काय, अरे पण काय म्हणतात ब्राह्मण काका, सांगा ना काय म्हणतात. राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. भाजीपाल्यावाला म्हणला, तसं नाही म्हणत काका ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा दिवसभर भाजीपाल्याचा. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान म्हणला, तसं नाही म्हणत रे. मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे कोणालाच माहित नाही, आपलं आपलं डोकं. मी इथून सांगतो तसा नमस्कार केला ना, दोघांनी दोन अर्थ लावले. सतीला वाटलं ज्याच्याकडे कथा ऐकायची बाबा केवढा घाबरला आणि काय कथा सांगणार आहे. शंकरजीला वाटलं ज्याच्याकडे कथा श्रवण करायला तोच पाया पडतो, नमस्कार करतो, वक्त्याची केवढी नम्रता आहे. म्हणून कथा श्रवणामध्ये लक्ष लागलंय ते शंकरजीचं, सतीचं नाही. कथा पूर्ण झाल्यानंतर दोघांनी नमस्कार केला, निघाले. दंडकारण्याचा भाग आहे, नाशिक जिल्हा, मनमाडच्या जवळचा अनकाई किल्ला. त्रेतायुग, एक बार त्रेतायुग माही. ही कथा श्रवण करून इकडून चालले आणि रामचंद्रन लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ तिकडून येत होते. महादेवजीला वाटलं काय योग आहे, ज्या श्रीरामाची कथा श्रवण केली ते माझं इष्टदैवत पुढून येत आहे. जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीच्या बापाचं नाव दक्ष आहे ना, दक्ष का मतलब चतुरता. आपण जर पाया पडलो तर इथं डोकं चालवल, झालं आपला बुवा बिघडला. ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं, झाडं कवटावून त्याला आमचा मिस्टर देव बाप्पा समजून पाया पडतो, आपलाही बुवा बिघडला असं वाटेल. म्हणून इच्छा असून सुद्धा महादेवाला नमस्कार सुद्धा करता आला नाही. बरं का वकील साहेब, इथं मोठे मोठे घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता. बाहेर बघा, बाजूला बाजूला, साहेब आले साहेब आले साहेब आले, साहेब घरी आले, म्याव, काही करत नाही साहेब. हे इथलं महादेव तुमचं चांगलं असेल, हे महादेवाचं सांगतो बरं का सेठजी. लांब गेले, अष्टसात्विक भाव आवरता नाही आले, अंग रोमांचित झालं, कंठ दाटून आला. त्या दिशेकडे पाहिलं जिकडे राम लक्ष्मण आहे. हात जोडले महादेवानं आणि मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आता मात्र सतीला राहावलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा और आप महादेव बड़ा देव सब देवन के बाबा 3-3 बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा, सच्चिदानंद घन परमात्मा, सच्चिदानंद घन परमात्मा. वो कौन है? जासु कथा ऋषि गाई, जासु कथा कुंभ ऋषि गाई, जासु कथा कुंभ ऋषि गाई, जासु कथा कुंभ ऋषि गाई. भगति जास में मुनि सुनाई, भगति जासु में मुनि सुनाई. जासु कथा कुंभ ऋषि गाई, जासु कथा कुंभ ऋषि
रघुबीरा सोई मम इष्ट देव रघुवीरा सोई मम इष्ट देव रघुबीरा सोई मम इष्ट देव रघुवीरा सेवत जाई सदा मुनि धीरा सेवत जाई सदा मुनि धीरा सेवत जाई सदा मुनि धीरा जासु कथा कुंभज ऋषि गाय जासु कथा कुंभज ऋषि गाय जासु कथा कुंभज ऋषि गाई जासु कथा कुंभज ऋषि गाई वो कौन है? अरे जासु कथा कुंभज ऋषी गाई भगती जासु वे मुनी सुनाई सोयम इष्ट देव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना सती ते माझं इष्ट दैवत राम. राम हाँ, मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्ती जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ, अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे? सतीनं प्रश्न विचारला. जर हे ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली पत्नी कोणी चोरून नेली. बसला झाड कवटावून रडत. महादेवजी हसले. जो तुम्हारे मन अति संदेह तव किन जाय परीक्षा लेव. जर तुला त्याचा संशय आहे जात का नाही परीक्षा घ्यायला. तुम्ही तब लग बैठा हो बट छाई. बरोबर आहे ना. विश्रांती जाबोई देऊ नका. अरे मजा आहे. अरे महाराज मी म्हटलं ना आमचा शेवगाव म्हणजे संस्कारानं संपन्न झालेला सगळ्या भाविक वर्ग आहे. नाटक नाही. त्यांचे चेहरे पहा. तिसरी कथा आहे आता शेवगावात. 12 वर्षे झाले. जरा तवा तापून होता. जमीन पाण्यावर आली होती. बरोबर मोनिका ताईंनी संधी साधली. सगळे उत्सुक होते. आणि तुमच्यापेक्षा आम्ही डबल उत्सुक होतो. मजा करायची. अजून 6 दिवस आनंद आहे. कालावधी सुंदर आहे. जसं प्रयाग क्षेत्रापासून बिनु सतसंगण हरिकथा संत संघाशिवाय कथा प्रारंभ केली नाही तसंच आज सगळ्या महात्म्यांना निमंत्रित केलं. पूजनीय भास्कर गिरीजी महाराज, आमचे पूजनीय नामदेव शास्त्रीजी महाराज, सगळ्या गडावरचे महाराज, आमचे झिंजुरके महाराज, सगळ्या महाराजांच्या उपस्थितीमध्ये पूजन शुभारंभ, पुरणपोळीचा पाहुणचार, सगळ्या साधू संतांचं स्वागत है ना. आणि ते सगळे साधू संत आता आपल्याला आशीर्वाद देऊन गेले. आता 7 दिवस घाबरायचं काही कारण नाही. आनंद आहे. आनंद आहे. पण मला वाटते हे दिवस 7 संपू नये लवकर. प्रारंभ ठीक आहे. पहिला दिवस कसा आहे मला बरे का मोनिका ताई आल्या आल्या वाटलं एवढा मंडप कशाला टाकला असेल. पण आता कळलं तो कमी पडणार आहे. पहिल्या दिवशी शेवटचा दिवस झाला असं वाटायला लागलं मला. मी गंमत केली होती आल्या आल्या. सुभाष भाऊ कोण नसलं तरी तुम्ही पुढे बसा मी कथा सांगतो. नाही, आता उपस्थितांच्या समोर मी जाहीर करतो आम्ही नापास झालो, तुम्ही पास झाला. हा, संधी सोडू नका. हा आनंद पवित्र कालावधी आहे. बस जाओ तुम्हारे मन अति संदेव तो किन जाय परीक्षा लेव. मी तोपर्यंत वटवृक्षात सावलीत बसतो. भगवान शंकरजी वटवृक्षाच्या छायेत बसले. सतीनं विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. लक्षात आलं हा बाबा सतीच्या लक्षात आलं हा बाबा सीतेसाठी रडतोय ना. आपण सीता होऊन जावं. जर परमेश्वर असेल मला ओळखल.
सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून रडल, जानकी का गई थी, कितने दिन से मैं रो रहा था. म्हणून डोकं चालवलं आणि सती सीता झाली, सीतेच्या रूपात आली. रामचंद्र प्रभूनं ओळखलं. हे पहा, काही काही गोष्टी अशा आहे तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करा तरी त्या लपल्या जात नाही. आता याच्यावर आजचं रामायण नुसतं वाचून दाखवतो. वाचून म्हणजे पाठच आहे. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, ऋण पड़े ते धीरज को छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांग न आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रेत छुपे नहीं, पीठ दिखायो. कवि गंगा कहे सुन शाह अकबर, कर्म छुपे नहीं बबूत लगायो, कर्म छुपे नहीं बबूत लगायो. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, ऋण पड़े ते धीरज को छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांग न आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रेत छुपे नहीं, पीठ दिखायो. किती लपवण्याचा प्रयत्न. तारों के तेजों में चांद छुपे नहीं. किती तारे चकाकले तरी चंद्र लपत नाही. सूर्य छुपे नाही, बादल छायो. अरे आकाशात मेघाची फळी दाटली तरी सूर्यप्रकाश लपत नाही. रीड पडे ते दी रजपूत छुपे नाही. परकीयांचा हल्ला येईल त्या दिवशी जातिवंत रजपूत लपल्या जात नाही. त्याचं रक्त त्याला थांबू देत नाही. एक तर 5-25 मारल, नाही तर स्वतः मरल. मिलिटरीवाला जरा सडपातळ होता. शेजारचे साहेब तब्येतीनं चांगले होते, सफरचंद सारखे. मग हे दोघं कामावर ड्युटीवर गेल्यानंतर दोघांचे बायका एक हे ती सारखी तिला बोलायची, काय लढाई करत असेल होय, फुकटचा पगार घेत पाप्याचं पितर. हा जरा खाऊ पिऊ घालायचं पतीला, माझा बघ कसा सफरचंद सारखा आहे. आल्यावर मिलिटरीवाल्याची बायको म्हणायची, अहो ते सारखी बोलते हो तुमच्या तब्येतीवर, बोलू दे, उत्तर देऊ आपण तिला, बोलू दे. 6 महिन्याचा काळ गेला. मिलिटरीच्या जवानानं ड्रेस चढवला, ड्युटीवर निघाला, मोटरसायकलला किक मारली तर पोस्टमॅन आला. साहेब हे तुमचं पोस्ट पाकिट. मोटरसायकल चालू आहे, एका हाताने फाडलं, त्यातला कागद काढला वकील साहेब मिलिटरीवाल्यानं. 2च वही वाचल्या. वैरी सीमेवर आलेला आहे, असाल त्या अवस्थेत निघून येणे. 2 वाक्यानं रक्त तापलं मिलिटरीवाल्याचं. उतरला, डोळ्यात रक्त उतरलं, अंग रोमांचित झालं, लटलट कापू लागला, भीतीनं नाही आवेशानं. कधी जातो सीमेवर. आणि मग बायकोला म्हणला, पहार आण, पहार. ते पहार आहे माहीत, लोखंडी. हा पहार आण. तिनं पहार आणली घरातून, डोक्या एवढी उंच. मग शेजाऱ्याच्या दारात, साहेब या बाहेर, बाहेर या साहेब. त्याला काहीच कल्पना नाही. सफरचंद आलं बाहेर आपलं. ते उपरनं गळ्याला गुंडाळतात तसे 2 चक्कर पहारीचे गळ्याला मारून दिले साहेबाच्या. हे काय करतो बाबा? 6 महिन्यापासून तुमची बायको माझ्या बायकोला बोलायची, काय लढाई करत असेल, माझं बघ कसं सफरचंद सारखं आहे, हे नुसतं पाप्याचं पितर. अरे पण ती बोलली, भाऊ मी बोललो का तुला? तिची शिक्षा मला कशाला? अरे मी काय, आता काढून दे. माझ्या निघत नाही साहेब. म्हणजे युद्धाला चाललो, आई जगदंबेच्या कृपेनं जगून वाचून वैऱ्याचा नायनाट करून वापस येतो. पुन्हा ड्युटी सुरू होईल. पुन्हा एक दिवस अशी युद्धाची ऑर्डर हातात पडेल, माझं वाचल्यावर रक्त तापल, त्या दिवशी काढून देईल. राहू द्या तशी. त्याला मला रेड पडे ते दी रजपूत छुपे नाही, दाता छुपे नाही, मांग ना आयो. जो दाता आहे याचे दारात लपल्या जात नाही. कर्ण सरकारची दाढी चालू आहे. ते सलून नव्हतं तेव्हा वकील साहेब. आणि ते कीटकनाशकची फवारणी नव्हती. पाणी लावायचा हाताने. हा बाज जमला. आता भारतीय बैठक. कर्ण सरकारची दाढी चालू आहे. सोन्याची वाटी, हिरे जडित वाटी. आता ती वाटी विकली असती तर सध्या 5 लाखाला घेतली असती कोणी.
दाढी चालू असताना कर्ण सरकारच्या डाव्या हाताला वाटी आहे, म्हणजे न्हावी बाबाच्या उजव्या हाताला सामोरासमोर बसले ना याचकाला. भिक्षां देहि तसाच इशारा केला. याचक पुढे आला. कर्णान सरकारने डाव्या हातानंच वाटी उचलली, पाणी फेकून दिली तर झोळीत टाकली. 5 लाखाची वाटी. याचक गेला. पण हे न्हावी बाबा म्हणले चुकीचं दान झालं सरकार, हजामत करतो, हे रोजच करतो मी. मग शांत. नाही नाही, तुम्ही डाव्या हातानं दिलं ना. हो माहिती आहे, उजव्या हाताने द्यायचं असते. अरे तू हे चालू दे. अहो पण अरे मला कर्ण म्हणतात. डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला तर याचक विनमुख गेल्याचा कलंक या कर्णाला लागेल. म्हणून ज्या हातात सापडलं त्या हाताने देत असतो भाऊ. याला म्हणतात दाता छुपे नाही मांगना. तारों के तेजो में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो रीढ़ पड़ित रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो चंचल नारी के नयन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पीठ दिखायो कवि गंगे के सुनशा अकबर, कर्म छुपे नहीं बबूत लगाओ. म्हणून जरी सती सीतेच्या रूपात गेली तरी जगाच्या बापानं ओळखलं जगन्माता सती आहे. बरं आता अडचण अशी आहे, म्हणावं काय, ओळखलं पण मातेही म्हणता येत नाही, सीतेही म्हणता येत नाही. कारण रामचंद्र प्रभूचे महादेवासोबत आणि महादेवाचे श्रीरामासोबत 3 संबंध आहे. सखा, स्वामी, सेवक. बरं का सेठजी, रामचंद्र शंकराचे सखा, रामचंद्र शंकराचे स्वामी आणि रामचंद्र शंकराचे सेवक. उलट घ्या, शंकर रामाचे स्वामी, शंकर रामाचे सखा, शंकर रामाचे सेवक. म्हणजे सरळ एकमेकाचे भक्त, एकमेकाचे मालक, एकमेकाचे मित्र आहे ना. आता इथं आमची सगळी वारकरी मंडळी बहुतांश बसलेली आहे. जेव्हा रामचंद्र भजन करतात ओम नमः शिवाय, आणि शंकरजी श्रीराम जय राम, हातवर हातवर जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. सर्वांनी श्रीराम जय राम, जय जय राम. वा वा, सर्वांनी म्हणायचं. हा, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. एक टाळी, एक एक श्रीराम एक, जय शाबास, राम, शाबास. जय जय राम. श्रीराम, ये बा. श्रीराम जय राम, जय जय राम. शेवगाव नाही, अयोध्या लग रही. वा वा. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम, वा वा. भजन करी महादेव. आई बहिणी तुम्हाला भजन धन्यवाद, तुम्हाला करी धन्यवाद. महादेव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, सदा शिव. राम पूजी सदा शिव, सदा शिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव, घाबरू नको. सदा शिव. राम पूजे सदा शिव, सदा शिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव. हातवर हातवर हातवर. हा. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. आई बहिणी धन्यवाद. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. मोठ्या मोठ्या लोक
लोकांना धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. शाबास. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. श्रीराम जय राम जय जय राम. शाबास. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. हात वर हात वर हात वर. जय जय राम. जय 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय. वाह, आज की आनंद की विजय. हाँ? भगवान शंकर जी भजन करतात. श्रीराम जय राम. राम प्रभू भजन करतात. ओम नमः शिवाय. एकमेकाचे भक्त आहे. म्हणून रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात. शंकरजी सीतेला माता मानतात. झालं काय? सती सीतेच्या रूपात. रामचंद्र प्रभूला अडचण म्हणावं काय, माते का सीते? ओळखलं, पण माते म्हणून हाक मारावी, सीतेच्या रूपात आली. सीते म्हणावं, माझी जगन्माता आहे, म्हणून सीतेही म्हणता येईना आणि मातेही म्हणता येईना. पण चतुरा तू शिरोमणी. सीतेही म्हटलं नाही, मातेही म्हटलं नाही. असे हात जोडले प्रभूनी आणि विचारलं, मेरे पिता शंकर जी का है? पार आईस्क्रीम झालं सतीचं. सतीच्या लक्षात आलं, या बाबाने मला ओळखलं, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. याला म्हणतात चतुर आतु शिरोमणी. पार भयभीत झाली सती. खाली बसली, डोळे मिटले, पुण्या उभे राहून डोळे उघडले. राम लक्ष्मण सीता दिसतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करता. पुन्हा डोळे मिटले, उघडले. रामचंद्र झाडं कवटाळतात, लक्ष्मणजी समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. आता रामही नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही, कोण नाही, एकटीच. आत्ता भयभीत झालेली सती महादेवजीकडे निघाली. पण महादेवजी वटवृक्षाखाली डोळे मिटून बसले होते. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. महादेवरावला सगळ्या पिक्चर दिसत होता. ही माझी आई होऊन गेली, कारण ही सीतेला माय म्हणतात ना महादेवराव. माझ्या आईच्या रूपात गेली. ही खोटं बोलणार आहे. आता इथून पुढे हिच्या सोबत जर पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागणार आहे, कारण ही माझ्या मातेच्या रूपात गेलेली आहे. गई समीप महेश तब हसी पूछ कुशलात. महादेवजी हसले सती आल्यावर. लेनी परीक्षा कवण विधी कहू सत्य सबबात. शब्द सहज आहे तुलसीजी, पण सत्य शब्दावर जोर दिला महादेवरावनं. कशी काय घेतली परीक्षा? लेनी परीक्षा कवण विधी सत्य सबबात. खरं बोल, म्हणजे माहिती होतं हे खोटं बोलणार आहे, म्हणून सत्तेवर दिला जोर. कहू सत्य सबबात. सुरुवात केली. कछून परीक्षा लीन गुसाई. इथून खोटं बोलायला सुरुवात केली. काय परीक्षा वगैरे घेतली नाही? परीक्षा घेतली नाही. कशाला गेलती? कशाला गेलती? अहो तुम्ही इथून नमस्कार केला का नाही? हा, मी जवळ जाऊन पाया पडली. दडदडीत खोटं.
महादेवरावच्या लक्षात आलं सतीला संताप आहे. हे उलट उलट झालं ना. रामाचं दर्शन केल्यानंतर कामाची निवृत्ती सांगितली, पण शूर्पणखेला काम आहे ना. तिचे शब्द आहे ना, तुम सम पुरुष नमोड सम नारी, हे संजुग विदरच्या बिचारी. तुमच्यासारखा पुरुष मी बघितला नाही, माझ्यासारखी सुंदरी तुम्ही बघितली नसेल. ही जोडी ब्रह्मदेवानं एक निर्माण केली असावी. अरे रामाचं दर्शन झाल्यावर जर काम राहत नाही तर शूर्पणखा कामातूर का झाली? रामाचं दर्शन घेतल्यावर जर शांती मिळते, सतीला संताप का? याचं कारण आहे दर्शन घेताना संशयाचं जाळ आहे. हे त्याचं उत्तर आहे. संशयाचं जाळ म्हणून यथार्थ फल नाही. व्यापारी होते, तेलाचा व्यापार होता, सगळ्या जिल्ह्याला तेल पुरवायचे. काय दैव झाले या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. लक्षात घ्या, धन कायम टिकेल याची शाश्वती नाही शेठजी. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. झाडाच्या सावलीचा दृष्टांत आहे. झाडाची सावली दिवसात 3 ठिकाणी बदलते. सकाळी बघा पश्चिमेकडे, दुपारी 12ला बुंद्याखाली, 5 वाजता पूर्वेकडे. तसे तुमचे अनुभव आहे. तारुण्यामध्ये 5-50 गडी राबवतात जे, तेच म्हातारपणात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतात. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. धंदा थांबला, कर्ज झालं, 20-20 हजार लिटरच्या लोखंडी टाक्या तेलाच्या कोरड्या पडल्या. वर्षे झालं, काही सुचेना. गंगेच्या काठानं ते व्यापारी एका साधूची झोपडी पाहिली सेठजी. त्या झोपडीत तो भगव्या वेशात साधू बसलेला होता. साधूच्या पायावर डोकं ठेवलं त्या व्यापाऱ्याने, रडू लागला. क्यों रोते भाई? पुऱ्या जिल्ह्याला तेल पुरवायचो महाराज, काय झालं कोणास माहीत. वर्ष झालं धंदा बसला, कर्ज डोक्यावर आहे, कोणी आता जवळ येत नाही. कुत्र्यासारखी माझी अवस्था झाली. कोणाच्याही दारात गेलो तरी दारं बंद करतात. काही उपाय सांगा महाराज. कशाचा व्यापार होता? तेलाचा होता. त्या लोखंडी टाक्या आहेत. हा, टाक्या आहेत महाराज, पण त्याच्यात काही नाही. ठीक आहे. साधू उभा झाला. एका चिंधीमध्ये गुंडाळलेला एक दगड होता, तो त्या व्यापाऱ्याला दिला. जा, काय 100 ग्रामचा असेल तो घेऊन जा. याचं काय करू महाराज? मी सांगतोय तुम्हाला, माझा धंदा बसला ना हा दगड. अरे दगड नाही, परीस आहे. टाक्या लोखंडाच्या आहे ना, त्याला लाव, सोन्याच्या होतील. जगात 1 नंबरचा धनवान होशील. ते इतकं उतावळी झालं वकील साहेब, पळत झालं. मोठ्या मोठ्या टाक्या होत्या शेठजी, 1 वर्षापासून बंद होत्या. खालूनच फेकला दगड टाकीत. दगड टाकीत पडला, पण टाकी सोन्याची झाली नाही. म्हणला मला व्यापारी, माझे सहकारी यांनी तर फसवलं. प्रापंचिक लोक तर फसवतात, पण साधू लोकही आता फसवायला लागले. वैतागून आलं. काय महाराज, अपेक्षा नव्हती तुम्ही फसवाल म्हणून. परीस आहे, लोखंडाचं सोनं होतं, जगातला धनवान होशील. ते टाकी तर लोखंडाचीच. काय तू टाकला? अहो मीच टाकला टाकीत. चल दाखव मला. असं होऊ शकत नाही. मानलं साधूला. कोणत्या टाकीत? ही टाकी सगळ्यात मोठी.
वर गेलता का? नाही, वर जायचं काय काम आहे? खालूनच फेकला. शिडी लाव. शिडी लावली. पहिला साधू वर गेला. 1 वर्ष झाले होते टाक्या बंद, कोरड्या ठक पडलेल्या, त्याच्यात जाळे झालेलं आणि परीस जाळ्यात अडकला होता. ए व्यापारी वर ये, माझा काय दोष आहे बघ. अरे लोखंडाचा आणि परिसाचा संबंधच आला नाही ना, ते जाळ्यात अडकलं ना. माझ्या परिसात लोखंडाचं सोनं करण्याची ताकद आहे, पण त्याचा संबंध आल्यावर ना, त्या जाळ्यानं संबंधच येऊ दिला नाही ना. तसं शांती प्राप्त करून द्यायची ताकद रामाच्या दर्शनात आहे, पण जाळं संशयाचं आहे ना, म्हणून संताप आहे. इथून वाढला. मुद्दा लक्षात घ्या, कशा करता सांगतो म्हणून नाही. मजा आहे, मजा आहे शेठजी. आता गैरहजर नाही राहायचं 7 दिवस. हा, आपला परिवार घेऊन या. महादेवजीच्या लक्षात आलं, खोटं बोलते, कछून परीक्षा आली न गुसाई. परीक्षा वगैरे काही घेतली नाही. शंकरजी आणि सती कैलासाकडे निघाले. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत सांगत महादेवजी निघाले. मनात विचार शंकराने केला, माझ्या आईच्या रूपात गेली, पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागतोय. म्हणून मनोमन संकल्प केला, या देहात ही सती आहे मनोमन, तोपर्यंत हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही, असा संकल्प महादेवाने मनोमन केला. आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं है. आकाशवाणी ऐकून सतीने विचारलं, अशी कोणती प्रतिज्ञा केली तर आकाशवाणी झाली? महादेवाला वाटलं, तुझा पत्नीत्वाचा त्याग केला असं सांगावं, हिला दुःख होईल. म्हणून वेगवेगळ्या इतिहासातल्या गोष्टी सांगत सांगत कैलासावर आले. नेहमी डाव्या भागाला बसायचं आसन होतं ना सतीचं, स्वतः महादेवाने उचललं, सामोर मांडलं आणि सांगितलं, देवी सामने बैठो. याला म्हणतात कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं, पत्नीत्वाचा त्याग केला, डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला. आणि महादेवजीनं डोळे बंद केले, ध्यानस्थ बसले. समाधी लागल्याचा उल्लेख आहे. त्या कालावधीत दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आणि शेठजी, पद आणि मद हे अतिशय जवळचे शब्द आहे. पचा म करायला फार खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला एक शून्य लावा की लगेच त्याचा म होतो. त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नसतात, पदाचा मद वाईट असतो, हे लक्षात ठेवा. संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. तारुण्य वाईट नाही, त्याचा मद वाईट आहे. तारुण्य चालता चालता म्हाताऱ्या माणसाला ढकलून पाडण्यासाठी नसावं. चुकून घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं. तेव्हा तारुण्याला सौंदर्य प्राप्त होतं. संपत्ती असावी, गरिबाची अडचण दूर करण्यासाठी विनियोग असावा. जयासी चढला धन मधु, तो उघड्या डोळ्या होय अंधू. कानी नायके शब्द बोधू, धन मधु स्तब्धू सर्वदा. धन गर्वाचे पुष्टी, सक्का बाप नाणी दृष्टी. मातेसी मने करंटी, इतराच्या गोष्टी कायस्या. म्हणून तो ज्ञानेश्वरीमध्ये, या लागी शरीर सांडवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरीजे. संपत्ती सांडीजे नाही, संपत्ती मधु सांडीजे. कुरवंडी करुणे मग निस्सिंबा उल्हास.
संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. धन वाईट नाही, धनाचा मद वाईट आहे. तसं सत्ता वाईट नाही, सत्तेचा मद वाईट आहे. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. हे गोरगरिबाची सेवा करण्यासाठी ईश्वराने तुम्हाला दिलेली संधी आहे, हे लक्षात ठेवा. योग्य आणि योग्यता दोन शब्द मराठीतले माहिती आहे ना तुम्हाला. बरीच माणसं योग्यतेच्या मागं पळतात ना, तेव्हा योग्यता 2 किलोमीटर पुढं पळते. तुम्ही योग्यतेच्या मागं पळू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा. योग्यता फुलाचा हार घेऊन तुमच्या मागं पळते, हे लक्षात ठेवा. म्हणून हे सेवा करण्यासाठी सत्ता म्हणजे ईश्वरानं आपल्याला दिलेली संधी, हे लक्षात ठेवा. सत्ता आहे ना, तोपर्यंत मागं पुढं चालतात लोक. सत्ता गेली, गेले सगळे. अंधार आणि प्रकाश. प्रकाश म्हणजे सत्ता आणि अंधार म्हणजे सत्ता जाणे. माझं खोटं असेल तर तुम्ही अंधारात जा, न विचारता सावली गेली तुमची. तसे जे 10-20 मागं पुढं चालत होते त्यातलं एकही नाही आता सत्ता गेल्यावर. त्याला वेगळ्या भाषेत खेड्यात म्हणतात, जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची येरजार. तूप गेलं, नाऱ्या गेला. हां, अंधेर. प्रकाशात या, सावली आपोआप तुमच्या मागं चिकटते न विचारता. तसंच आहे. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून इथे पद आणि मद इथून बड अधिकार दक्ष जप पावा. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. नाही कोहू अस जन्मा जगमाई, प्रभुता पायी जाऊ मद नाही. दक्ष राजाला अभिमान झाला. एक दिवस ब्रह्मसभेमध्ये ब्रह्म विष्णू महेश बसलेले आहे. सर्व देवता आहे आणि प्रजापती आले. नियम आहे, प्रजापती आल्यावर सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. ब्रह्मदेव सुद्धा, विष्णू भगवान सुद्धा, शंकरजी सुद्धा, सर्वांनी उभं राहायचं. त्या पदाला महत्त्व आहे. प्रजापती. ब्रह्मसभा सांगतोय. आपली विधानसभा, लोकसभा हे चालू आहे, ब्रह्मसभा. इथे मान हे वेगळे नाही. तुम्ही पहा ना, आपण पाहिलं ना, धोत्र, नेहरू सदरा, जाकीट, टोपीन चष्मा, हरिभाऊजी बागडे साहेब विधानसभा अध्यक्ष. ते बसून असायचे आणि आमचा नागपूरचा भाऊ उभं राहून बोलायचा आहे का नाही. हां, पद आहे ते. विनंती करावी लागते, प्लीज. नाही नाही, बसा, बाकीच्यांचा आहे का, बसा खाली. लोकसभा अध्यक्ष, ते बालयोगी लोकसभा अध्यक्ष झाले. काय मान असतो राव. हां, आपल्याला टी व्हीला दाखवलं ते प्रकार. लोकसभा अध्यक्ष बालयोगी झाले होते. त्या गेटपासून इथंच आणायचं असते निवड झाल्यावर, पण आणणारे दोघं असतात. काय मान आहे त्या पदाचा. एका भागाला विरोधी पक्षनेता चालतो, एका भागाला भारताचा पंतप्रधान, आणि मध्ये असतो लोकसभा अध्यक्ष. त्याच्या सिंहासनावर बसून तिथून इथपर्यंत बालयोगीमध्ये एका भागाला अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी. त्यांच्या आसनावर नेऊन बसवल्यावर मग यांना आपल्या आपल्या आसनावर बसतात. एवढं पद महत्त्वाचं. हे झाली विधानसभा, हे झाली लोकसभा. आपलं चालू आहे ते ब्रह्मसभा. हे प्रजापती पद दक्ष राजाला. आणि नियम आहे, प्रजापती आल्यावर सर्वांनी उभं राहायचं. इथून वाढलं बुवा, इथून गेलो लोकसभेत आपण. हा, बात जमला. दक्ष राजे आले सभेत, सर्व उठून उभे राहिले, पण तिघं बसलेलेच, ब्रह्म विष्णू महेश. आणि जे मानाला हापापलेलं असतं ना वकील साहेब, ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले इकडे पाहत नाही, कोण बसलं तिकडे डोकं चालवतं. दक्ष राजाचं लक्ष गेलं पहिलं ब्रह्मदेवाकडे.
वाईट वाटलं नाही का? ब्रह्मदेव बाप आहे दक्ष राजाचा, माझा बाप आहे, नाही मुलाचा सन्मान करणार बाप. वाईट वाटलं नाही. शेजारी बसलेल्या विष्णुदेवाकडे लक्ष गेलं, त्याच्याही बद्दल वाईट वाटलं नाही का? म्हणलं हा तर बापाचाही बाप आहे, आजोबा लागतोय माझा. ब्रह्मदेवाचा बाप विष्णू, नाही नातवाचा सन्मान करेल, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं शंकरराव, ते बसलेलेच. दैवताच्या दृष्टीनं पाहिलं नाही, इथं बिघडलं. नाते संबंधाने जावाई आहे माझा, सासरा लागतोय पठ्ठा, याला काय तकलीफ होती उभं राहायला. आणि तिथून जे बोलणं सुरू केलं, मरकट लोचन, माकडाच्या डोळ्याच्या. ऑफिसमध्ये सगळ्या साहेब लोकांच्या समोर जर सासरा जावयाला असं बोलत असेल, काय झालं असेल? जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, बैलावर बसून फिरतो, चिताभस्म लावतो, स्मशानात राहतो बिना कपड्याचा. तरी महादेवानं खाली मान घातली, सासऱ्याला एका शब्दानं प्रत्युत्तर केलं नाही. पण अशा वेळेला विरोधकाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. बरं झालं समाजात महादेवरावला कोणी बोललंच नव्हतं. पहिला पुषा नावाच्या देवाला आनंद झाला, त्यानं डोळ्याचे इशारे केले, चाल द्या चाल द्या चाल द्या. भृगून तर मिशीवरच पिळी दिला, वा शाबास चाल द्या. काय नाही, दात काढून हसायला सुरुवात केली. पण महादेवानं एका शब्दानं सासऱ्याला प्रत्युत्तर केलं नाही. यात नवल नाही शेठजी. घरी आल्यावर सतीला सांगितलं नाही तुझा बाप ऑफिसमध्ये असं बोलला म्हणून. आता हे सांगणं सोपं आहे, पण जरा डोळ्यापुढं चित्र आणा. हे प्रकरण जर 2023 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन सगळ्या साहेबाच्या समोर जर सासरा म्हणला असता माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, काय झालं असतं? सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर मंडईवर निघला असता. आल्या आल्या सुटकेच भर, कुठं जायचं आहे? त्या बापाकडे नेऊन देतो. काय झालं? ऑफिसमध्ये येऊन बोलला तुझा बाप. पण महादेवरावनं सतीला सुद्धा हे सांगितलं नाही, नाही सांगितलं. असे काही दिवस गेले. दक्ष राजानं यज्ञाचं आयोजन केलं. फार मोठा यज्ञ, फार मोठा मंडप, सगळ्यांना निमंत्रित केलं. सगळे येऊ लागले. भोजनाचे कार्यक्रम. फक्त दोघाला निमंत्रण दिलं नाही राजा दक्षाने, एक सतीला, एक शंकराला, म्हणजे जावयाला आणि मुलीला, हे लक्षात ठेवा. बाकी सर्वांना जेवणं झाले. झाले का जेवणं? हां. आता निघाले? हो. मग असं करा, स्वर्गाला चालले ना? हां. कैलास मार्गे विमान न्या. कैलास मार्गे. कैलास मार्गेच का उद्देश होता? कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे जावयाला कळल हे माझ्या सासऱ्याकडून जेवण करून येतात पण मला निमंत्रण नाही, हाच उद्देश. ही पूर्वीपासूनची बिमारी आहे बरं का शेठजी. अजून गावगाड्यात हे चालतंच. राव साहेबाला चांगलं माहिती असते शेजारच्या तात्या साहेबाला नाना साहेबाचं निमंत्रण नाही, पण रावसाहेब मुकाट्यानं जात नाही. चला तात्या साहेब, कुठं? रावसाहेबाकडे, नाना साहेबाकडे आंबेरस आहे, तूच घे ना खाऊन. मेलो का उपासानं आम्ही 3 पिढ्या थोबाड पाहत नाही एकमेकाचं, जखमीवर मीठ चोळतो का जाणं घरादारासहित बसतो प्रकार. कैलास मार्गे विमानाने तेवढाच उद्देश होता. जेव्हा कैलास मार्गे विमानं आल्यावर सतीचं लक्ष गेलं. कुठनं येत आहे तुम्ही? तुमच्या वडिलाकडून. काय तिथे? फार मोठा यज्ञ आहे, सगळे आले, तुम्ही शंकरराव नाही दिसले, बस एवढ्याच कामावर आहे. गेले निघून. आता सती आली आणि महादेवजीला म्हणाली, आता हे पहा, परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा हे महिलापासून शिकावं. त्यांचा कोण स्पेशल तास घेतं या भानगडीत पहा. तुम्ही त्यांचा नाही आदरतायत, बरोबर वेल्डिंग करणार. शब्द कसे वापरायचे त्यावेळेला त्या मावल्यांनाच माहिती. सती म्हणाली, का काय तुमच्या सासऱ्याकडे फार मोठा यज्ञ आहे म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे, हिच्या पप्पाकडे नाही का? खरं सांगा, काही सरळ बोलायला काही खर्च येतो का? पण ढकलायचा कार्यक्रम मावल्याच बरोबर.
काय अहो तुमच्या सासऱ्याकडे फार मोठा यज्ञ आहे म्हणतात, हे लोक तिकडनंच येतात. मग तुला काय वाटतं, तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतंय का? अरे हे तू पुरस्कार निमंत्रण नाही तुला ना मला का? आज सांगतो, तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता माझा. अरे ध्यानच तर बसलो तो सभेत, ब्रह्मसभेत उठलो नाही तर वाटच बोलला, माकडाच्या डोळ्याच्या आणि भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, म्हणून निमंत्रण नाही. आणि बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. कथा कीर्तनाला का 7 दिवस कथा झाली, तुम्ही आले नाही राव, आम्हाला निमंत्रण नाही. काय बारशाचा कार्यक्रम होता का निमंत्रण द्यायला? अरे कोरोना झाला तेव्हा डॉक्टर निमंत्रण द्यायचा का तुम्ही दवाखान्यात पडायचा? खरं सांगा. व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, तसं आपुल्या परिहारा लागून आहे. ते निमंत्रणाची वाट पाहिजे नसते. कथा कीर्तनाला काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये, सांगण्याची गरज नाही. लग्नाला मात्र निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रण पाहिजे लग्नाचं. काही काही माणसं धाडस करतात का रे दुपारच्या जेवणाचं काय मंगल कार्य आलंय, निमंत्रण नाही, नसू दे रे. अरे मुलीकडच्याने विचारलं तर मुलाकडचं, अरे पण मुलीकडचं, दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत 8 महिने 2च शब्दावर जेवतं, मुलीकडचे मुलाकडचे, मुलीकडचे मुलाकडचे, मुलीकडचे मुला. पाठ झाली. एकदा पंगत होती मंगल कार्यालयात, बसलं हे आणि आला पंक्तीचा मालक, अनोळखी चेहरा पाहून उभा राहिला. कुठले आपण? खाली मान घातले. ए खाली मान घाले. कुठले? मी मुलीकडचा. काय? नाही गडबड झाली, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस का? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे, मुलीकडचं मुलाकडचं, लाज वाटत नाही? अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. पण सती 4 ठिकाणं अशी आहे निमंत्रणाशिवाय जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, माय बापाच्या घरी पुत्राला. ही महादेवाने सांगितलेली 4 ठिकाणं. ही निमंत्रणाशिवाय जाण्याची ठिकाणं आहे. आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे आणि गुरुजी निमंत्रण द्यायचं विसरले, पण शिष्याला कळालं ना, अरे बिना निमंत्रणाने जायचं. शेवगावला भगवत कार्य चालू आहे, भक्ताला कळालं, बिना निमंत्रणाने जायचं. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, तो निमंत्रण द्यायचं विसरला, पण कळालं ना, अक्षर टाकायला बिना निमंत्रणाने जायचं. तसं मायबापाच्या घरी काही कार्य आहे, निमंत्रण नाही, पण कळालं ना, मुलाने बिना निमंत्रणाने जायचं म्हटल्यावरच सती उठली. तेच म्हणते ना मी, काय माझ्यात पप्पाकडे. मग बरोबर 9 वाजता महादेवरावच्या लक्षात आलं, कायदे आपल्याकडेच फिरला. 9 वाजले ना, तुम्ही काळजी करू नका, मिनिट नाही जाऊ तुमचा वाया जाऊ देत. अरे झाले 2 तास, असे 7 दिवस जाणार आहे भराभरा. ठीक आहे. मग 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन जब गई भवानी, 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 दक्ष त्रास कहून मानी, दक्ष त्रास कहून मानी, कच्छ
सन्मानी दक्ष त्रास काहून सन्मानी सादर भले मिली एक माता सागर भले ये मिली माता सादर भले मिली एक माता सागर भले मिली एक माता भगिनी मिली बहुत मुस्काता भगिनी मिली बहुत मुस्काता भगिनी मिली बहुत मुस्काता भगिनी मिली बहुत मुस्काता पिता भवन जब गई भवानी तत्सतास काहुन सन्मानी पिता भवन जब गई भवानी दक्ष दास का गुण सन्मानी पिता भवन जब गई भवानी पित्याच्या यत्न पण दक्ष राजानं सक्त ताकीद केलेली होती सक्त ताकीद हे बघा माझा जावाई शंकरराव माणी पुरुष आहे निमंत्रणाशिवाय येणार नाही पण माझी मुलगी सती येण्याची शक्यता आहे यज्ञ मंडपात आल्यानंतर तिचा जो सन्मान करेल तिच्यासोबत जो बोलेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल म्हणून दक्ष त्रास काहून सन्मान त्याच्या भीतीनं कोणी सतीचा सन्मान करीत नाही कोणी बोलत नाही बहिणी पुढे आल्या पण टिंगल करू लागल्या काय ग सती काय दीदी चालत आली का बैलावर आली बसून हा तिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का नंदीबाई लाजून गेली बिचारी दुसरी आली त्या तुझ्या बुवाच्या डोक्यावर जर पाणी पडाय थांबलं का पडतंय पाणी तर गंगाधर आणि महादेवराव पुन्हा लाजली तिसरी आली कपडे बिपडे घालतो का ग कप्पा तसाच फिरतो कारण दिगांबर म्हणतात त्याला पुन्हा एक आली बंगला बिंगला बांधला का तिथं राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही महादेवराव स्मशानात राहतात ना पुन्हा एक आली सध्या तुझा बुवा कोणत्या कंपनीचं पावडर लावतो याला म्हणतात भगिनी मिली बहुत मुस्काता पण सादर बली मिली एक माता आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली हे लक्षात ठेवा सेठजी प्रेम कशाला म्हणतात वकील साहेब प्रेमाची व्याख्या आहे ज्याच्यात भय नाही त्याचं नाव प्रेम आहे आणि असं प्रेम फक्त आईच करते लेकरू आडवा आलं गडबडाला होती दवाखान्यात डॉक्टर साहेब घाबरून जातात काय करावं दोनपैकी एकच जगवू शकतो धर्मसंकटात डॉक्टर आहे डॉक्टर टेन्शनमध्ये असलेल्या तिच्या पतीकडे बाहेर येतात काय करू सांगा वेळ कमी आहे मी डॉक्टर असलो तरी अंतकरण आहे मला हृदय आहे मला माय आहे पण दोनपैकी एक जगवू शकतो साहेब मी तरी काय करू ए पहा डॉक्टर लेकरू गेलं तरी चालेल माझी मंडई जगवा साहेब बाप सहज आहे ऐकून घेतलं डॉक्टर आत आले ती गडबडा डॉक्टरला बघवत नाही ताई मी डॉक्टर झालो तरी माणूसच आहे मला हे सगळं कळतं मलाही आई आहे पण काय करू मी दोनपैकी एक जगवू शकतो तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ आणि वेळ अतिशय कमी आहे
जर तुम्हाला जगायचं असेल ना तर बाळाचे तुकडे 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 करून काढावं लागतं. बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. हे ऐकल्यावर वकील साहेब तिनं गळ्यातली माळ दाखवली. डॉक्टर साहेब हे तुळशीची माळ बघा. आमची आजी वारकरी नव्हती साहेब आणि आमच्या माहेरचा नियम होता 12 दिवसाचं लेकरू झालं का आजी माळ घालून द्यायची तुळशीची. मी 12 दिवस